बॅग ठेवण्याच्या आधी इकडे ही आधी रुमाल ठेवतो, जेणेकरून टँकवरती स्क्रॅचेस येणार नाहीत. कारण काय या टँक बॅगमुळे थोडे स्क्रॅचेस आल्यासारखे वाटत होते मला. ट्रिप 10 केलेलं आहे आणि इथून बघू आपलं डेस्टिनेशन करेक्ट किती किलोमीटर आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या अष्टविनायक सिरीजची सुरुवात झालेली आहे. यामध्ये आज आपण जाणार आहोत अष्टविनायकमधला तिसरा गणपती बल्लाळेश्वर, आणि हा आहे पालीला. गणपती बाप्पा मोरया. आज मी जातोय अष्टविनायकमधला तिसरा गणपती पालीला, जिथे आहे श्री बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वराचं दर्शन करून तिथून 38 किलोमीटरवरती वरदविनायक पण आहे, तिकडे जाणार आहे. आजची टोटल राईड आपली 250+ किलोमीटरची राहणार आहे. आणि जाता वेळेस 2 रूट होते, एक ताम्हिणीमधून होता आणि दुसरा रूट म्हणजे लोणावळ्यातून होता. ताम्हिणीमधून डिस्टन्स थोडंसं जास्त आहे, म्हणजे मला 111 किलोमीटर आहे आणि लोणावळ्यातून फक्त 105 किलोमीटर दाखवत होतं. तर मी जाता वेळेस आता ताम्हिणीतून जाणार आहे आणि परत येते वेळेस लोणावळ्यातून येणार आहे. म्हणजे एक पूर्ण राऊंड ट्रिप होऊन जाईल आज. आणि या राईडमध्ये तुम्हाला दोन्ही रस्ते पाहायला मिळतील आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कुठल्या रस्त्याने जायचं आहे. परत सिटीच्या पूर्ण बाहेर गेल्यानंतर मी कॅमेरा ऑन करेल, तेव्हापर्यंत तुम्ही घेऊ शकता एक छोटासा ब्रेक. बाय बाय. पोहडच्या पण पुढे आलोय. वातावरण पण एकदम मस्त आहे. आणि इकडे समोर आल्यानंतर आपल्याला जसं जसं आपण ताम्हिणीच्या दिशेने जाऊ ना, सह्याद्रीची खरी ब्युटी पाहायला मिळते. इकडे बघा, लेफ्ट साईडला पूर्ण ग्रीनरी आहे, राईट साईडला पूर्ण ग्रीनरी आहे. पुढं आपण जसं जाऊ तसं तर पूर्ण धुकं आपल्याला पाहायला मिळेल. सकाळचे फक्त 10:30 वाजलेले आहेत आता. आणि आपण जर या रस्त्याला सकाळी 6 वाजता आलोय ना, तर मला वाटतं की पुढचं काहीच दिसणार नाही, एवढं धुकं असेल इथे. छान आहे, एकदम छान आहे. तुम्हाला फिरायचं असेल तर हा जो सीझन आहे एकदम छान आहे. आता पाऊस पण कमी असतो, पूर्ण वेदर पण क्लिअर असतं, त्यामुळे तुम्ही आता फिरू शकता. आणि मी नेहमीच रेकमेंड करत असतो ताम्हिणी घाट. तुम्हाला लोणावळा साईडला फिरून फिरून जर कंटाळा आला असेल ना, आणि ती प्लेस पूर्ण एकदम क्राऊडेड प्लेस आहे, तुम्हाला एकदम निवांत प्लेस हवी असेल आणि नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला सह्याद्रीची पर्वतरांग पाहायची असेल, तर एक वेळेस ताम्हिणीला तुम्ही अवश्य भेट द्या. या ट्रिपमध्ये माझं ताम्हिणी पण कव्हर होईल आणि त्याचबरोबर आपले जे काही 2 गणपती आहेत ते दोन्ही गणपती पण कव्हर होणार आहेत. एक बल्लाळेश्वर आणि दुसरा गणपती म्हणजे वरदविनायक महड. आणि त्याआधी आपण इथे पेट्रोल टाकून घेऊ. गाडीत पेट्रोल आहे तसं, पण पुढे तिकडे कुठेच पंप नाही आहे, मग परत अवघड होईल. जस्ट पेट्रोल टाकलं गाडीमध्ये आणि इथे एक मला एक्सपिरियन्स आला जो मी तुमच्यासोबत शेअर करतो. बाहेर फिरायला निघते वेळेस कधीच ऑनलाईन पेमेंटवरती डिपेंड नाही राहायचं. नेहमी मी सोबत कॅश कॅरी करत असतो, पण आज नेमकं कॅश कॅरी करायचं विसरलो आहे. गाडीचं टँक फुल केलं मी, 800 रुपये समथिंग काहीतरी पेट्रोलला लागले आणि पेमेंट करायला गेलो, पेमेंटच होत नव्हतं. माझ्याकडे HDFC बँकेचं मी ट्रान्सफर करत होतो, पेमेंटच झालं नाही. आणि नंतर मी चेक केलं, टेक्स्ट मेसेजमध्ये दिसत होतं HDFCचं मेंटेनन्स चालू आहे. मग मित्राला स्कॅनर पाठवून त्यांच्याकडून पेमेंट करून घ्यावं लागलं. इन केस मित्र पण जर बिझी असता किंवा त्याने पण कॉल रिसिव्ह केला नसता तर इथेच बोंबलत बसावं लागलं असतं. त्यामुळे कधी पण बाहेर निघते वेळेस
पूर्णपणे या ऑनलाईन पेमेंटवर डिपेंड न राहता सोबत कॅश ठेवलीच पाहिजे. कॅश ही नेहमी कामी येत असते. आपल्याला सवय लागलेली आहे ऑनलाईन पेमेंट करायची, त्यामुळे आपण कॅशला इग्नोर करतो. वा, काय सुंदर रस्ता दिसतोय. ताम्हिनीमध्ये मी जेव्हा फर्स्ट टाइम आलो होतो ना, तेव्हाच मला ताम्हिनी घाटचा हा रस्ता आणि इकडे दिसणारे हे सीन खूप आवडलेले होते. खरंच हा रस्ता खूप सुंदर आहे. समोर टेकड्या दिसत असतील. समोरच्या दिसणाऱ्या टेकड्या ह्या अर्ध्यात दिसतात, अर्ध्यावरती पूर्ण धुक्यामध्ये हरवलेल्या असतात. माझ्या समोर पण 4 बाईक आहेत आणि माझी 5वी बाईक आहे. पण ते लोक माझ्यासोबत आलेले नाहीत, ते सर्व वेगळे. आणि इकडे राईट साईडला हा दिशाज धाबा आहे. हा पण या एरियातला फेमस धाबा आहे. तुम्ही कधी ताम्हिनीमध्ये येत असाल तर गुगलवरती सर्च करा दिशाज धाबा, मेनू चेक करा, त्यानंतर मग तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल तर तुम्ही इकडे थांबू शकता. वा, काय सीन आहे, काय ग्रीनरी आहे. हां, आणि हे राईट साईडला हा सीन. इथून जो आपल्याला जो पुढचे डॅम दिसतोय ना, तो आहे मुळशी डॅम. आता मुळशी डॅम हा आपल्याला जवळपास पुढे 5 ते 6 किलोमीटरचं अंतर संपेपर्यंत कंटिन्यू हा डॅम दिसत असतो. लेफ्ट साईडला इकडे पूर्ण टेकड्या, राईट साईडला पूर्ण डॅम आणि मध्ये हा सुंदर हायवे. आणि रोडच्या दोन्ही साईडला आपल्याला इकडे प्रत्येक 100 मीटरवरती एक रिसॉर्ट पाहायला मिळतो. आणि जे बाकी जागा आहे, शेती आहे, सर्व भात शेती आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाते वेळेस पण एकदम सुगंध आहे ना, एवढा छान येतो ना, एकदम म्हणजे एकदम भारी. पूर्ण इंद्रायणी राईस असतो इकडे, मला माहिती आहे तेवढं तरी मॅक्झिमम इंद्रायणी राईस असतो, बाकी पण कुठला असेल, पण सुगंध तर एकदम छान येतो इकडे. आणि मी इथे पुढे एक ब्रेकफास्टसाठी पण थांबणार आहे. तुम्हाला तो पण जे काही रेस्टॉरंट आहे ते दाखवून देईल. ते रेस्टॉरंट पण खूप छान आहे, खूप छान. मी नेहमी तिकडे थांबत असतो. तेव्हा हे लोक इकडे नाश्त्याला थांबतात आणि तिकडे तो सीन. लास्ट टाइम तुम्ही जर माझे कंटिन्यू ब्लॉग बघत असेल ना, तर तुम्हाला माहित आहे ही झोपडी तुमच्यासाठी नोंद राहणार आहे. लास्ट टाइम आपण इथे चहा बनवला होता, चहा. मस्त आहे, एकदम छान आहे. विलेज मध्ये तुम्ही पळशे वॉटरफॉल ऐकला असेल, तो वॉटरफॉल इकडेच आहे या गावामध्ये. इकडे समोर जी काय पूर्ण पार्किंग वगैरे दिसते हे सर्व पळशे वॉटरफॉलची आहे. इकडे इथून आतमध्ये जायचं. आता पाणी असेल का नाही माहिती नाही, पण राईट साईड तिकडे सॉरी लेफ्ट साईडला तो पळशे वॉटरफॉल आहे. इकडे क्विक बाईटवरती थांबणार आहे, जिकडे मी लास्ट टाइम पण थांबलेलो होतो. ताम्हिनी घाटामध्ये असलेल्या क्विक बाईटवरती तुम्ही ब्रेकफास्टसाठी थांबू शकता. आणि इथून दिसणारा मुळशी डॅमचा सीन तर एकदम सुंदर दिसतो. इथे नाश्ता करून मी निघलोय. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. जेवणाच्या टाईमला मी नाश्ता केलाय. परत आपल्याला अजून एक ग्रुप मिळाला इथे. हे लोक मुंबईवाले आहेत वाटते सर्व. त्यांची पासिंग पूर्ण 47 आहे. जिथे आपण नाश्ता करायला थांबलो होतो तिथे खूप जास्त ऊन होतं. आणि जसं मी ताम्हिनी घाटात आलोय, इकडे मला वरती सूर्य पण दिसत नाहीये आणि एवढं सारा धुक्का आहे, पूर्णच्या पूर्ण धुक्का आहे.
बाजूला घाटामध्ये पण काही दिसत नाही, एवढं धुकं आहे. वा भाई वा. इकडे आल्यानंतर या स्पॉटवरती मी नेहमी थांबत असतो. इथे पण झाडे एवढी वाढलेली आहेत, इकडे थांबत असतो. इथे हा एक व्ह्यू पॉईंट आहे, पण आज ऑलरेडी आपल्याला खूप उशीर होतोय, त्यामुळे मी इथे काही थांबणार नाही. वा, तुम्ही एन्जॉय करू शकता हा सीन. तुम्हाला बाहेर फिरायचा कंटाळा येत असेल ना, तर काय काळजी नका करू मित्रांनो. तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मी तुम्हाला बाहेर फिरून आणेल. घरी बसूनच तुम्हाला पूर्ण जग दाखवेल. रात्री इथे मी तुम्हाला एक हायली रेकमेंड करेल की रात्री या घाटातून कधीच प्रवास करू नये. 2 व्हीलर असेल या 4 व्हीलर. हां, तुम्ही खूप जास्त एक्सपर्ट असेल तरच. तरीसुद्धा तुम्ही काही करू शकत नाही, कारण की इथे एवढं धुकं असतं. त्या धुक्यात आपल्याला दिवसाच काही समोरचं दिसत नाही, तर रात्रीचा जो विषय खूप अवघड आहे. हे घ्या समोर सह्याद्री. असं वाटते की समोरची ही टेकडी पार वरती ढगात गेलेली आहे. एवढ्या उंच उंच टेकड्या आहेत इथे. सर्वांच्या हातामध्ये मोबाईल असतात आणि सर्व लोक इथे फक्त फोटोज आणि व्हिडिओज बस. हा बघा, हा एक व्ह्यू पॉइंट आहे. वा, काय सीन दिसतोय इथून. जसा ताम्हिणी घाट संपतो, आपण खाली उतरतो ना, इकडे असा मोठा वॉटरफॉल सुद्धा पाहायला मिळतो. मस्त लोक थांबलेले आहेत आणि इकडे फोटो काढत असतात. मित्रांनो, तुम्हाला रायडिंग करायला आवडत असेल आणि तुम्हाला सह्याद्रीची खरी सुंदरता जर पाहायची असेल, तर ताम्हिणी घाटाचा हा जो पूर्ण पॅच आहे ना, हा पूर्ण तुम्ही एक वेळेस राईड करा. तुम्हाला प्रत्येक क्षणावरती एक नवे अनुभव येतील. काय वॉटरफॉल आहे तिकडे, काय व्ह्यू पॉईंट आहेत. रोड तर अतिउत्तम आहे. इथे ब्रेक दाबावं लागतं फक्त वळणावरती. मध्ये खड्डे वगैरे किंवा काही स्पीड ब्रेकर वगैरे असा कुठलाच विषय नाही आहे. खूप सुंदर आहे ताम्हिणी. बल्लाळेश्वरला जाण्यासाठी हा रोड मी निवडण्यामागचं रिझन हेच आहे की आपल्याला ही सुंदरता पाहायला मिळते इथे. पण इथे गाडी चालवते वेळेस काळजीपूर्वक चालवली पाहिजे. खूप शार्प टर्न आहेत. मी पालीच्या जवळ आलोय. इथून पाली फक्त 4 किलोमीटर बाकी आहे. मी तुम्हाला काही आजच्या ट्रिपबद्दलचे माझे ओव्हरव्ह्यू देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुण्यातून निघलोय पालवीसाठी वाया ताम्हिणी घाट. टोटल डिस्टन्स होतं 111 किलोमीटर माझ्यासाठी. आणि 111 किलोमीटरचा 111 किलोमीटर रस्ता एकदम टॉप आहे. कुठेच रस्ता खराब नाही आहे. सर्व रस्ता एकदम चांगला आहे. आणि जवळपास जसं आपल्याला ताम्हिणी घाट लागतं, म्हणजे मुळशी समजा, मुळशी झाल्यापासून तर पालीपर्यंत आपल्याला सर्वच्या सर्व घाटच पाहायला मिळतो. ताम्हिणी घाट संपेपर्यंत गाड्यांची ट्रॅफिक असते. ताम्हिणी घाट जसा संपतो आणि आपण पालीच्या रस्त्याला लागतो, तसे गाड्या खूप विरळ होतात. मला तर येते वेळेस आता जवळपास मागच्या 40 किलोमीटरमध्ये 1 किंवा 2 बाईक दिसलेले आहेत. बाकी 3-4 कार दिसलेले आहेत. रस्ता खूपच शांत आहे. त्यामुळे तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही डे टाईमच प्रेफर करा. संध्याकाळच्या टाईमला आल्यानंतर इन केस गाडी पंक्चर वगैरे झाली तर तुम्हाला इश्यू येऊ शकतो. आणि आता पावसाळा असल्यामुळे पावसाळा संपतच आला. पूर्ण आजूबाजूला घाट जंगल आहे. एकदम दाट जंगल आहे. करेक्ट 111 किलोमीटरचा प्रवास करून आपण येऊन पोहोचलोय पालीमध्ये. इथून मंदिर फक्त 200 मीटरवरती आहे.
आणि आपण पोहोचलोय मंदिराजवळ येऊन. तिकडे मंदिराला जाण्याचा मार्ग आहे. इकडे पार्किंग आहे, प्रायव्हेट पार्किंग आहे, पे अँड पार्क. इथं पूर्ण पेड पार्किंग आहे. इकडे तुम्ही 4 व्हीलर पण पार्क करू शकता आणि 2 व्हीलर सुद्धा. गर्दी कमी असल्यामुळे इथे दर्शनासाठी फक्त 10 ते 15 मिनिट एवढा वेळ लागला. दर्शन करून इकडे आल्यानंतर आपल्याला अष्टविनायकचे 8ही गणपती पाहायला मिळतात. मंदिरमध्येच आपल्याला महाप्रसादाची पण उत्तम व्यवस्था आहे. त्यासाठी आपल्याला इथे टोकन घ्यावं लागतं. टोकन घेण्यासाठी मंदिरच्या अगदी बाजूलाच टोकन काउंटर आहे. तिकडे आपण काउंटरवरती टोकन घेऊ शकतो आणि दुपारी 3 वाजेपर्यंत हे इकडे अवेलेबल असतं. इथून मी पुढे जाणार आहे वरदविनायकचं दर्शन करण्यासाठी महडला. हे अंतर असणार आहे फक्त 37 किलोमीटर. येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला वरदविनायक बाईक राईडबद्दल पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताचपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.